नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? प्रभाकर गणपतराव तळस, राहणार कविटा, तालुका चांदोरा, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? 9960 86 72 06. थोडं जोरानेच बोलतो. पण आता 2 जूनला तुम्ही मिरची लावली. हा हा बरोबर आहे. हा पूर्ण स्पॉट 2 जूनला लावला. हा पण याच्यामध्ये ऑलरेडी 2 खतं झालेले आहे. हा बरोबर आहे. तुमचं पहिलं कोणतं खत घेतलं होतं? 2013. 20-20-0-13. नंतर तुम्ही अमोनियम फॉस्फेट पोटॅश. आता लगभग 5-6 दिवस झाले असेल. हा 5 दिवस झाले समजा. बरोबर आहे. 5 दिवस झाले ना. आता 5 दिवस झाले. त्या दिवशी अतुल कृषी सेवा केंद्र कविठामध्ये तुम्ही आले होते. माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे, राहणार कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9970764666. आता प्रभाकरराव तळस यांच्या शेतात आलो आपण. मागच्या वर्षी या शेतात मिरची होती ना? बाजूला होती. इकून काय होतं? इकून पराठी होती. आता इकून थोडं अल्टी झाली. ह्या वावरामध्ये मिरची पेरली आहे. तर आता हे दुकानात आल्यामुळे आपण यांना एक सल्ला दिली होती का बा अमोनियम फॉस्फेट पोटॅश जो यूज करत आहे तुम्ही मिरचीमध्ये, तर हे सल्फेट न टाकता लिक्विड फॉर्म मध्ये सरदार ॲग्रिकेमचं ॲग्रो स्प्रे फास्को गॅलेक्सी अशी फवारणीद्वारे करा, म्हणजे तेवढं तसं सोडून द्या असं बोललो होतो. तर यांच्या शेतात हे पूर्णपणे खत टाकलेलं आहे. पण याच्यामध्ये जे डेमोचा जो 10 तास झाले, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सरदार ॲग्रिकेमचं आम्ही ॲग्रो स्प्रे म्हणजे एक नत्र प्लस मायक्रोटन, फास्को म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड म्हणजे सुपर फॉस्फेटचं काम करते, गॅलेक्सी म्हणजे 60% पोटॅश. तर आपण जे 5 ते 6 दिवस झाले फवारणी करून, त्याच्यातले काय रिझल्ट मिळाले तुम्हाला प्रभाकरराव? म्हणजे कसा काय, म्हणजे शेतकऱ्याला सांगायला लागेल ना तुम्हाला. हे फ्रेश आहे. फ्रेश म्हणजे याची उंची किती आहे? उंची आहे, फ्रेश आहे. हे उंची कशी झाली, याचे डेव्हलप कसं झालं? हाईट मोठी आहे. याच्यावर समजा 6 इंचाचा तर फरक आहेच या झाडात आणि या झाडात. म्हणजे जे तुमचे 10 तास आहे, 10 तासामध्ये झाडाचं डेव्हलपमेंट पण झालं, त्याच्यानंतर वाढ पण झाली, डेव्हलपमेंट झाला. फुलर आहे, इकडे फुलर कमी आहे. आणि ज्याच्यात आपण डेमो टाकला नाही तिची साईज म्हणजे तिची हाईट जी आहे ते कमी आहे. एकाच तारखेची असूनही जे हाईट आहे ते छोटी आहे. म्हणजे कमीत कमी 6-7 इंचाचा फरक पडला असेल ना. हा 6 इंचाचा पक्का फरक आहे. इथं तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे ह्या स्पॉट मध्ये पूर्णपणे खत टाकलेला आहे. पण याच्यामध्ये आम्ही जो डेमो दिला 10 तासाचा, याच्यातले 10 तास हे वेगळेच वाटून राहिले. म्हणजे थोडस झाडामध्ये डेव्हलपमेंटचा फरक पडून राहिला, फुलरचा फरक पडून राहिला, झाडाची उंची, घेरेबाज ह्या दोन्ही गोष्टीचा फरक इथं जाणून येते. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यानं फर्टिलायझर 50 किलोचे पोते न यूज करता प्रत्येकानं कधी ड्रेंचिंगद्वारे याला आपण स्प्रेद्वारे दिलं, ड्रेंचिंगद्वारे कधी काम केलं तर एकरी 1050 रुपये शेतकऱ्याला खर्च येते. आणि खताचं पोतं कोणतंही घेतलं तर मिनिमम 1800-1900 रुपये पर्यंत एकरी खर्च येते. 1500च्या वरतीच गेला. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा त्याचे पैसे पण वाचते आणि रिझल्ट पण चांगले भेटते. काय तुम्हाला म्हणजे ह्या औषधीबद्दल काय वाटते, काय सांगू शकते शेतकऱ्याला? चांगलं आहे ना, औषधी चांगला फरक आहे ना, इथं जाणवला ना. आता इथंच जाणवला ना. असं तर काही नाही की लपून ठेवला, इथं जाऊन आपण उभे जाऊन आता तुम्हाला दाखवलंय. मग असं शेतकऱ्यांना काय यूज फर्टिलायझरचे 50 किलो यूज करायला पाहिजे का लिक्विड मध्ये करायला पाहिजे? नाही, लिक्विड मध्येच करायला पाहिजे खरं तर. लिक्विड मध्ये म्हणजे लिक्विड हे तिसऱ्या दिवशी मिळून जाते. फर्टिलायझर हे थोडस लेट भेटते, 8 दिवसांनी भेटून, पण त्याचे रिझल्ट कमी नाही. याच्यापुढे एवढे टाकून समजा आता एकच शेत, एकच ताल, मग आता इथं फरक पाहून तुम्हाला जाणून राहणार. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांना, अदर शेतकरी जे आहे, लिक्विड टाकायला काही हरकत नाही, लिक्विड यूज करायला पाहिजे, काही हरकत नाही. बरोबर आहे. पैसे बचावते आणि झाडाचा डेव्हलप पण वाढून देते. झाडाचा डेव्हलपमेंट वाढते. मेन म्हणजे शेतकऱ्याचे पैसे वाचून राहिले. शेती आज कसं झालं, डोकं लावून खर्च म्हणजे खर्च करण्यात मजा आहे. आता 3 पोते म्हटलं म्हणजे कमीत कमी समजा 3200-3300 रुपये खत आहे ना. मग तिथं 1000 रुपये लागून, 1000 रुपयात काम होऊन राहिलं. आणि 1000 रुपये 2000 रुपये हे वाचून राहिले, प्लस तुम्हाला रिझल्ट लवकर भेटून राहिले. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं कमी पैशात कसं वाढेल, हेच सरदार ॲग्रिकेमचं डोकं आहे. बरोबर आहे. बाकी अधिक काय सांगू वाटते शेतकऱ्याला? आता हे एवढं सांगून राहिलो मी तुम्हाला, जेवढं झालं एवढं. काय हरकत नाही. धन्यवाद.